बातमी महत्त्वाची आहे। मुंबई पोलिसांकडून विशेष निवडणूक कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे। निवडणूक काळामध्ये यावेळेस बंदोबस्तासाठी विशेष निवडणूक कक्ष नजर ठेवणार आहे। कामाची व्याप्ती पाहता कक्षात अतिरिक्त मनुष्यबळही या ठिकाणी असेल। एक पोलीस निरीक्षक, 7-6 पोलीस निरीक्षक तर 2 हवालदार देखील या कक्षात असणार आहेत। या कक्षाला निवडणूक काळामध्ये लागणारी स्वतंत्र साहित्य आणि उपाययोजना देण्यासंदर्भातले आदेश आयुक्तांकडून देण्यात आलेले आहेत। ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत असल्याची आघाडीची सूत्रांची माहिती समोर येते। मुंबई पालिका निवडणुकांसाठी ठाकरेंच्या सेनेचा मनसेला हा प्रस्ताव असल्याचंही कळतंय। ठाकरेंच्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युलावरती प्राथमिक सहमती असल्याचं देखील कळतंय। मनसेकडून महत्त्वाच्या मतदारसंघात किमान 3 जागांची मागणी असल्याची माहिती मिळतेय। ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची ही माहिती आहे। वरळी, शिवडी, दादर, माहीममध्ये मनसेकडून अधिक जागांची मागणी होणार असल्याची देखील सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। निवृत्ती, नेमकी काय आणि कोणत्या फॉर्म्युलावरती चर्चा झाली आहे? नक्कीच आपण पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जागा वाटपांची तयारी सुरू आहे आणि ठाकरेंच्या सेनेकडून मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघांपैकी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 2 प्रभाग मनसेला देण्याची तयारी जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेने दर्शवलेली आहे आणि यामध्ये प्राथमिक चर्चा जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये देखील झालेली आहे। परंतु हे प्रभाग कोणते असावेत यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची पहिली चर्चा होईल आणि यानंतर निर्णय घेतला जाईल। परंतु 36 विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या मतदारसंघामध्ये मराठी मतदानाचा टक्का अधिक आहे त्यामध्ये वरळी, शिवडी, दादर, माहीम आणि भांडूप मतदारसंघ या मतदारसंघामधून अधिक जागा मागण्याची मनसेकडून अधिक शक्यता आहे। त्यामुळे आता मनसे कोणत्या जागांवरती आग्रही आणि ठाकरेंकडून त्या जागा दिल्या जात आहेत काय बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद। माझ्या मतदारसंघातील भाजप पदाधिकारी शिवसेनेमध्ये गेलेत, ज्यांना संधी मिळाली ते शिवसेनेमध्ये गेले, कुठलीही नाराजी नाही असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। मित्र पक्षाच्या नेत्यांना प्रवेश न देण्याचं वरिष्ठ नेत्यांनी ठरवलंय असं बावनकुळेंनी म्हटलंय। काँग्रेसमध्येही नाराजी आहे, अनेक लोक भाजपमध्ये येत आहेत असं बावनकुळेंनी म्हटलंय। 51% मतांसह महायुती येत्या निवडणुकीमध्ये जिंकणार असा विश्वास देखील बावनकुळेंनी बोलून दाखवलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होतोय। सर, मोठ्या संख्येनं काँग्रेसचे लोक भाजपात येत आहे, पक्षप्रवेश होत आहे। विसंवाद आहे काँग्रेसमध्ये। कार्यकर्त्याला कोणी नेता भेटायला तयार नाही, कार्यकर्त्याचे कोणी प्रश्न ऐकून घ्यायला तयार नाही आणि कुणाकडे जावे समजत नाही। नेत्यामध्ये आपसात वाद चालू आहे। त्यांचा विश्वास आहे की आम्ही सर्व लोक त्यांना मदत करू। आता माझ्या कामठी विधानसभेत किमान 10 तरी कार्यकर्ते नेते असे आहेत ज्यांनी एकनाथजीकडे पक्षप्रवेश केला आहे, त्यामुळे त्यांनी धनुष्यबाणची तिकीट घेतली। आमच्या महाजुल्यामध्ये 4 नेते असे आहेत ज्यांनी एकनाथजीकडे गेले आहेत, त्यामुळे जिथे मी राहतो तिकडेच गेले आहेत। त्यामुळं ज्यांना तिकीट मिळालं नाही 8-8, 10-10 वर्ष वेटिंगवर आहे, त्यामुळे आमच्या महायुतीमध्ये याचा काही खूप त्रास होतो आहे, आमचे मतभेद मनभेद वाढतं असं काही नाही आहे। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय निकाल अपेक्षित आहे? नाही, आमची महायुती देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा आणि आमची महायुती हे 2/3 बहुमताने 51% मतं घेऊन जिंकेल। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी।